हॅलो नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आजच्या या न्यू इयरच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी निघालो आहो भोजाजी महाराजकडे, जे आजनसराला आहे. आजनसरा हिंगणघाटपासून 20-25 किलोमीटर येतो. बडनेरा रोड आहे, हायवे रोड आहे आणि डिस्ट्रिक्ट वर्धा येतो. तर चला बघूया आज भोजाजी महाराजकडे जाता जाता काय गमती होणार आणि काय एन्जॉयमेंट होणार. आणि एन्जॉयमेंट बघायसाठी तुम्हाला हा व्हिडिओ एंडपर्यंत बघायला लागेल. तर बघूया एंडपर्यंत. तर फायनली मित्रांनो पोचलो मी माझ्या मुलाकडे. आणि आता मी माझ्या 2 मुलाला आणि माझ्या वाईफला आणि माझ्या 2 मुलाच्या नानी आणि मावशीला घेऊन निघणार आजनसरासाठी. आजनसरामध्ये भोजाजी महाराजचं खूप प्रसिद्ध मंदिर आहे. ॲक्च्युली तिथं जे मंदिर आहे ते समाधी मंदिर आहे आणि खूप लोक मानतात, खूप लोक नवस फेडायला बी जातात तिथं. तर आम्ही सगळे निघालो आजनसरासाठी आणि फायनली पोचलो आम्ही आजनसरासाठी. आज खूप गर्दी होती मित्रांनो, कारण की आज न्यू इयर होता. न्यू इयरची खूप गर्दी होती. वाटलं नाही आम्हाला इतकी गर्दी राहणार म्हणून, पण खूप गर्दी होती. म्हणून डायरेक्ट आम्ही फायनली पार्किंगमध्ये आलो. आणि पार्किंग अंदर आहे, पेडवाली आणि फ्रीवाली बाहेरच असतो. पण गर्दी असल्यामुळे आम्ही अंदर आलो, कारण आमच्याकडे सामान बी होतं आणि माझे 2 मुलं बी होते लहान. म्हणून डायरेक्ट गाडी अंदर टाकली. राईट साईडला मंदिर आहे आणि इकडे लेफ्ट साईडला खूप मोठी पार्किंग आहे, कार पार्किंग. इथं लिहून पण आहे पार्किंगकडे जरा. फायनली गाडी मी लावली पार्किंगमध्ये आणि माझ्या फॅमिलीला मी तिथंच उतरवलं. हे बघा तुम्हाला दिसत आहे किती मोठी पार्किंग आहे. आणि इथून राईट साईडला आता सरळ जायचं मंदिराकडे. हे बघा बॅक साईडला इथून एकदम सरळ जायचं. 3-4 शेड होतात. हे बघा मित्रांनो, हे आहे पुरण बारीक करायचं यंत्र. कारण की तर पूर्ण पोळीचाच प्रसाद असतो. कारण की भोजाजी महाराजचं मंदिर आहे ते नवसाला पावणारे स्थान म्हणून ओळखले जातात. आणि खूप सारे लोक आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी नवस करतात आणि नवस फेडण्यासाठी इथं पुरणपोळीचं नैवेद्य देतात. चला आता मी निघालो मित्रांनो, तुम्हाला दाखवतो मी संपूर्ण की किती लोक येतात स्वयंपाकासाठी. खूप लोक येतात मित्रांनो. हे बघा हे शेड असतं असं. इथं खूप लोक आपले स्वयंपाक करतात आणि नवस फेडतात. म्हणजे लाखोनं लोक येतात आणि लाखो आले तरी वापस जात नाही, त्यांना जागा मिळतोच. हे बघा कोणी जागा नाही भेटला तर बाहेर बसतात, चुलीवर स्वयंपाक करतात, कोणी कॅटरेसवाले बोलवतात. आता खूप साऱ्या सुविधा येतात. पहिले इतक्या सुविधा नव्हत्या, पाण्याची बी सुविधा नव्हती, पण आता जागेत पाण्याची बी सुविधा आहे. हे बघा किती सुंदर बसले आपले पुरणपोळी करत, एन्जॉय करतात ते पण. आणि आम्ही पण एन्जॉय करत होतो व्हिडिओ काढता. खूप भीड राहतो मित्रांनो आणि त्या दिवशी खूपच भीड होती. म्हणजे बसले बच्चू वाट बघत भोजाजी महाराजचं. तर आम्ही निघालो आता मंदिराकडे दर्शन करण्यासाठी. तर मी तुम्हाला दाखवतो पुन्हा. हे बघा लेफ्ट साईडला हा 3रा शेड आहे. असे 4-5 शेड आहे आणि खूप लोक येतात. स्पेशली बुधवार आणि रविवारी खूप गर्दी असतात. आणि हा हॉल आहे. लोक येतात, बर्थडे सेलिब्रेट बी करतात आणि नामकरण बी करतात आणि नवस फेडण्यासाठी प्रोग्राम असं तिथे ठेवतात. हे मंदिर आहे भोजाजी महाराजचं. आणि हे बघा खूप गर्दी असतात. हे बघा पुरणपोळी किती सुंदर, असं खायला खूप मजा येतो. पुरणपोळी खूप टेस्टी बनतो तिथं. घरच्यापेक्षा तिथली पुरणपोळी एक वेगळीच चव असते. आम्हाला खूप आवडतं. मित्रांनो माझा हा फर्स्ट ब्लॉग आहे न्यू इयरचा. माझ्या मुलासोबत न्यू इयर होतं म्हणून मी माझ्या मुलाला मंदिरात घेऊन आलो होतो दर्शन करण्यासाठी. खूप दिवसांनी ते बाहेर निघाले. तर मग मी म्हटलं की बाहेर निघालेच तर त्यांना डायरेक्ट पहिलं मंदिरात घेऊन जाऊ, भोजाजी महाराज दर्शन करावं. आणि कारण की तिथून जवळ होतं थोडंसं हिंगणघाटपासून, तर मी त्यांना घेऊन आलो मंदिरात. हे बघा किती गर्दी होती त्या दिवशी. आणि समजा ॲक्च्युली तिथं नारळ आणि अगरबत्ती लावतात, अंदर आलो नाही येतं. आणि हे स्टॉल आहे, इथून तुम्ही पूजेची सामग्री घेऊ शकतात. आणि लेफ्ट साईडला सरळ गेले की तुम्हाला मंदिर आहे. आणि तुमच्यासोबत मुलं असेल लहान तर तुम्हाला डायरेक्ट होत येतात, नाही तर अदरवाईज तुम्हाला लाईन लावावं लागेल. त्या दिवशी खूप गर्दी होती, लाईन खूप मोठी होती. जवळपास 1-1.5 घंटा लागायचं दर्शन करायसाठी. पण माझे मुलं लहान होतात म्हणून आम्हाला डायरेक्ट जाऊ दिलं अंदर दर्शन करायला. आमचं हार्डली 5-10 मिनटात दर्शन झालं. आणि त्याच्यासाठी माझ्या 2-2 गोष्टी झाल्या होत्या गार्डसोबत. कारण ते गार्ड बोलले होते की
ऑनली पॅरेंट अलाव आहे, म्हणजे फक्त आई वडील अलाव आहे एका मुलासोबत. तर मी त्यांना म्हणलं की मला 2 मुलं आहेत, तर ॲटलिस्ट पकडासाठी 2 लेडीज तर लागेल. पण त्यांना ते समजत नव्हतं. फायनली आम्हाला जाऊ दिलं अंदर आणि भोजी महाराज दर्शन करू दिलं. खूप सही वाटलं दर्शन केल्यानंतर. आणि त्याच्यानंतर मी नारळ फोडायला आणि अगरबत्ती लावायला इकडे आलो होतो, जे तुम्हाला मगाशी दाखवली होती प्लेस. इथं अगरबत्ती आणि नारळ फोडत असतो. भोजाजी महाराजचं दर्शन झाल्यानंतर आम्ही जेवण करायला आलो. पण आमचं प्लॅन होतं की आम्हाला थाली खायची होती. आमचं कोणतं प्लॅन नव्हतं, पण इथं आल्यानंतर खूप सारे ओळखीचे लोक मिळून जातात आणि ते इन्व्हाइट करतात की या आमचं जेवण आहे. तर आम्हाला खूप इन्सिस्ट केलं त्यांनी की आपलंच आहे, या. तर मग आम्ही फायनली म्हटलं की चला जेवण करून घ्यावं. अगर समजा तुम्हाला इथं आले असेल दर्शन करायला आणि तुम्हाला जेवण करायचं असेल, तिथं थाली बी अलाव आहे. 50 रुपयेपासून 100 रुपयेपर्यंत थाली आहे. जसं तुम्हाला जेवण पाहिजे तसं जेवण मिळतं इथं आणि खूप सुंदर जेवण मिळतो. पण आम्हाला इन्व्हाइट केल्यामुळे आम्हाला खूप छान वाटलं, कारण की मला पुरणपोळी खायची इच्छा होती आणि मी खूप साऱ्या पुरणपोळी खाऊन घेतल्या. आणि फायनली आमचं दर्शन झालं, जेवण पण झालं. जर तुम्हाला हा व्हिडिओ खूप छान वाटला असेल भोजीजी महाराजचा, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि प्लीज लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. बाय बाय.